Topic for today is Code of Conduct for General Duty Assistant. In this session, we'll see about Code of Conduct, Medical Ethics and Qualities of General Duty Assistant. So what is the session objective? So the student will be able to elucidate medical ethics as per Indian medical standard and comprehend good qualities of GDA in patient care. So to start with, Code of Conduct. General duty assistant must have good code of ethical conduct as per institutional guidelines. So GDA जो असता ताजो कोड ऑफ कंडक्ट म्हणजे वेगवेगळे रूल्स असतात जे फॉलो करपाचे असता आणि तो कसो वागता म्हणजे एज अ पर्सन तो कसो वागता कसो ताजे बिहेवियर कसे आसा हे सगळे कोड ऑफ कंडक्टान येता. त्या भायर दर हॉस्पिटलाचे वेगवेगळे रूल्स असता ते सगळे इन शॉर्ट कोड ऑफ कंडक्टान येता. सो ताजो जो GDA असता ताजो कोड ऑफ कंडक्ट कसो आसूंक जाय सदांच बरो आसूंक जाय आणि एज पर इंस्टिट्यूशनल गायडलायन्स म्हणजे ते तो ज्या जाग्यार काम करता थंय ज्या प्रमाणे जे कितें रूल्स आसा ते ताणें फॉलो करून घेता. फॉर एग्जाम्पल आतां आमी स्कुलान वतात, स्कुलाचो टायमींग कसो सकाळचो 8 आसता. सो आमी सगळीं सकाळची 8 वता, केन्ना आमी 10 बी वता ना, कित्याक आमकां टायम जो दिल्लो आसता तो फॉलो करप, ताका गूड कोड ऑफ कंडक्ट म्हणटात. सो नेक्स्ट, कोड ऑफ कंडक्ट डिस्क्रायब्स द कंडक्ट एंड बिहेवियर एक्सेप्टेड बाय हेल्थ केअर प्रोफेशनल वायल एट वर्क. सो कोड ऑफ कंडक्ट म्हणजे कितें तर द कंडक्ट एंड बिहेवियर. द कंडक्ट म्हणजे ताजी काम करपाची स्टायल आणि बिहेवियर म्हणजे ताजे वागणे कशें आसा ते ताका कोड ऑफ कंडक्ट म्हणटात. मेंटेनिंग अ हाय लेवल ऑफ कंडक्ट इज एसेंशियल फॉर गुड हेल्थ केअर. हाय लेवल ऑफ कंडक्ट म्हणजे सगळे रूल्स एंड रेग्युलेशन्स फॉलो करप, ते सुद्दां आपले बिहेवियर चेंज करिनासतना म्हणजे बेश्टेच खूब काम पडलें म्हणजे तापप किंवा काम सारकें करप ना, अशें करप ना. कितलोय त्रास जावं किंवा कितेंय जावं आपूण आपले बिहेवियर बरेंच दवरप आनी सगळीं कामां त्या टायमार कंप्लीट करप, ताका गूड कोड ऑफ कंडक्ट म्हणटात. नेक्स्ट इज मेडिकल एथिक्स. आता मेडिकल एथिक्स म्हणजे ते रूल्स असतात त्या हॉस्पिटलाचे किंवा इंडियन मेडिकल स्टँडर्ड्स हांच्यांनी ते रूल्स फॉर्म केल्ले असतात जे दर डॉक्टराक किंवा हॉस्पिटल स्टाफाक फॉलो करपाचे असता. तातूंत सगळ्यान पयलीं आसा ते म्हणजे इन्फॉर्म कन्सेंट. आतां जेन्ना पेशंट एडमीट जाता तेन्ना पेशंटां कडल्यान इन्फॉर्म कन्सेंट घेवप आसता. इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे तांचे कडल्यान एक लेटराचेर सायन करून घेतात की ह्या हॉस्पिटलान अशें ट्रिटमेंट दितले तुका, आमकां ट्रिटमेंट तुका दिवपाची आसा किंवा ऑपरेशन करपाचें आसता तेन्ना तांचे कडल्यान एक लेटर बरोवन घेतात की ह्या ऑपरेशन करता आसतना समज पेशंटाक कितेंय जालें जाल्यार ताका हॉस्पिटल जबाबदार ना. म्हणजे पयलींच पेशंटाक इन्फॉर्म करप की तुका असो डिजीज जाला, ताका अशी एक ट्रिटमेंट आसतली आनी ताजेर ताजी सायन घेवप, ताका इन्फॉर्म कन्सेंट म्हणटात. मागीर आसा कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे एका पेशंटाचो रिपोर्ट आमी दुसऱ्या पेशंटाक सांगिना किंवा तांच्या रिलेटिव्जांक सुद्दां सगळ्या रिलेटिव्जांक सांगिना. त्या पेशंटा बरोबर एक रिलेटीव कोण तरी आसता ताकाच फक्त रिपोर्ट सांगप आसता, ताज्या भायर आनी कोणाकूच रिपोर्ट सांगप नासता, कित्याक ताजी कॉन्फिडेन्शियल म्हणजे ते कॉन्फिडेन्शियल दवरप कोणाक सांगिनासतना. थर्ड इज कम्युनिकेशन सदांच पेशंटा बरोबर बरें आसूंक जाय. म्हणजे तुवें पेशंटा कडल्यान सगळे सिम्पटम्स म्हणजे केन्ना स्टार्ट जाले, कशें स्टार्ट जालें हे सगळे तुवें पेशंटा कडल्यान काडून घेवंक जाय. एकदां पेशंट कितें करता सगळें सांगपाक बसना, इन शॉर्ट सांगता, पण आमकां कितें जाय आसता सगळे सिम्पटम्स म्हणजे केन्ना एक्झॅक्टली स्टार्ट जाल्लो तो डिजीज, पयलीं कितें जाल्लें हें सगळें जाय आसता, कित्याक त्या प्रमाणे मागीर फुडली ट्रिटमेंट प्लॅन करपाक मेळटा. फोर्थ इज कल्चरल कन्सर्न.
कल्चरल कन्सर्न म्हणजे दर मनशाचे वेगवेगळे कल्चर्स असतात. आता फॉर एक्झाम्पल हिंदूंचे आमचे कल्चर वेगळे असता, क्रिश्चन कोण असता तांचे कल्चर्स वेगळे असता. सो ते कल्चरल कन्सर्न्स आमी याद दवरूनच सगळे फुडली ट्रिटमेंट प्लॅन करप आसता. तातूंत थोडे लोक पळय आतां वेज जेवतात म्हणजे फूल वेजूच जेवतात, थोडे लोक नॉन वेजूय खातात. सो कोण वेज जेवता तांकां ट्रिटमेंट सुद्दां म्हणजे थोडे टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्स तातूंत बाकीचो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे एनिमल एक्स्ट्रॅक्ट आसता. सो तसले तांकां दिवंक जायना कित्याक ती वेज न्ही. सो ते तांचे कल्चरल कन्सर्न सारके याद दवरून किंवा तकलेन दवरूनच ट्रिटमेंट फुडलें ठरोवप आसता. मागीर आसा ती अकावंटेबिलिटी. अकावंटेबिलिटी म्हणजे पेशंट खंयचेंय काम म्हणजे पेशंटाक कितेंय सांगलें पेशंट करतलो अशें पयलींच चिंतपाक जायना. पयलीं पेशंटा कडेन उलोवंक जाय, डिसायड करूंक जाय आनी मागीर फॉलो करूंक जाय. नाल्यार धरलें की फाल्यां आमी ऑपरेशन करया आनी पेशंटाक सांगूच ना, फाल्यां सकाळीं सांगलें, मागीर पेशंटाक पयशे एडजस्ट करपाक किंवा अरेंज करपाक त्रास जाता किंवा पेशंट प्रिपेर नासता. तशें म्हणून अकावंटेबिलिटी म्हणजे पयलींच चिंतून दवरप ना, 4 चौगांक विचारप आनी मागीर तें फॉलो करप. मागीर आसा बिजनस रिलेटेड इश्यूज. बिजनस रिलेटेड इश्यूज म्हणजे आतां हॉस्पिटलान तूं पेशंटा कडेन कितें उलयतलो जें तुका लागता तेंच म्हणजे पेशंटाक कितें जालां कशें जालां हें तें सोडून बाकीचे सगळे चवकशो करप नासतात. म्हणजे तुजो बिजनस कसो चल्ला, तातूंत तुका प्रॉफीट जाता काय लॉस जाता आनी कोण कोण तुका मदत करता हें सगळें एज अ GDA तुका लागना. सो तें उलोवप नासता. मागीर इन्फॉर्मींग सायड इफेक्ट्स ऑफ मेडिसिन्स. आतां जे मेडिसिन्स पेशंटाक दिता ताजे सायड इफेक्ट्स पेशंटाक पयलींच सांगून दवरूंक जाय. कित्याक एकदां कितें जाता पेशंट म्हणटा मागीर लास्टाक तुमी आमकां सांगूच ना, नाल्यार आमी ती मेडिसीन घेवची नाशिल्ली. सो अशें जावंक जायना म्हणून पेशंटाक पयलींच सायड इफेक्ट्स सांगून दवरप आसता. मागीर फॉलो द गायडलायन्स ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलान ज्यो कितें गायडलायन्स आसता त्यो फॉलो करप. आनी कम्युनिकेशन वीथ पेशंट्स फॅमिली. कम्युनिकेशन वीथ पेशंट्स फॅमिली म्हणजे आतां समज जर पेशंट क्रिटिकल आसा म्हणजे खूबच सिरियस आसा जाल्यार ते फॅमिलीक तशें इंटिमेट म्हणजे सांगप आसता की पेशंट बाबा क्रिटिकल किंवा सिरियस आसा, ताका आमी वाचोवपाक शकची ना अशें, किंवा ऑपरेशन करचें पडटलें किंवा दुसऱ्या डॉक्टरा कडेन व्हरा. हें सगळें पेशंटाच्या फॅमिलीक सारकें कम्युनिकेट करप म्हणजे सांगप. सो हे जे इतले सगळे आमी पळयले ते मेडिकल एथिक्स. मेडिकल एथिक्स म्हणजे रुल्स जे कंपल्सरिली हॉस्पिटलान फॉलो करप आसता. नेक्स्ट क्वॉलिटीज ऑफ GDA. आतां आमी पळयल्लें की GDA म्हणजे कोण, जो नर्सिंग आनी हेल्थ केअर स्टाफाक असिस्ट करता म्हणजे मदत करता, तो जनरल ड्युटी असिस्टंट किंवा आमी ताका इन शॉर्ट GDA म्हणटा. सो त्या मनशाच्यो क्वॉलिटीज कितें कितें आसूंक जाय. सगळ्यान पयली आसा ती हॉनेस्टी. हॉनेस्टी म्हणजे त्या मनशान सदांच खरें उलोवंक जाय. खरें उलोवंक जाय म्हणजे इन रिलेटेड टू पेशंटाक कितें सांगता तें सदांच खरें सांगूंक जाय. मागीर दुसरें आसा तें पेशन्स. GDA कडेन सदांच पेशन्स आसचें पडटा. पेशन्स आसचें पडटा कित्याक दर फावटी पेशंटा बरोबर जो रिलेटीव येता तो सदांच हायपर जाल्लो आसता. कित्याक आपल्या वांगडा म्हणजे तो कोण पेशंट आसा ताका कितें जातलें काय, डॉक्टर सारकें ट्रिटमेंट दिना, मागीर ते सदांच पयलीं आपलो राग GDAचेर काडटा. म्हणून GDAक सदांच पेशन्स दवरूंक जाय. मागीर विलिंगनस म्हणजे खंयचीय काम करपाची ताजी तयारी आसपाक जाय. मागीर डिपेंडेबिलिटी GDA सदांच ताजेर ज्यो खंयच्यो रिस्पॉन्सिबिलिटीज घालतात त्यो ताणें एक्सेप्ट करूंक जाय. आनी ही इज ऑलवेज डिपेंडंट ऑन डॉक्टर आनी नर्सीस म्हणजे ती ताका काम सांगतली तें ताणें करप. मागीर आसा एक्सेप्टन्स ऑफ क्रिटिसिजम. एक्सेप्टन्स ऑफ क्रिटिसिजम म्हणजे फाल्यां कोणेंय कितें म्हटलें की तूं काम सारको करिना, हें सारकें करिना, तें सगळें आयकून घेवप आसता आनी ताजी जी हायर ऑथॉरिटीज कोण आसा ताका फक्त तो आन्सरेबल आसता. बाकीचे म्हणजे आतां पेशंटांनी म्हटलें तें त्या GDAक लागता तशें कांय ना. ताणें तयारी दवरूंक जाय की लोक कितेंय म्हणटले ते आपणें आपल्याचेर अफेक्ट जावंक घेवंक जायना. आनी एम्पथी म्हणजे आतां समज पेशंट आसा ताज्या मनान कितें चल्लां, ताजें सिच्युएशन कशें आसा किंवा त्या मनशाचे फिलिंग्स कितें आसा ते
सगळे त्या GDAक कळपाक जाय, म्हणजे ताणें त्या पेशंटाक अंडरस्टँड करपाक जाय. सो ह्यो क्वॉलिटीज. नेक्स्ट इज फुडें टीम प्लेयर. टीम प्लेयर म्हणजे सदांच एज अ टीम म्हणून GDAन काम करूंक जाय. टीम खंयची तर डॉक्टर, नर्स, GDA आनी पेशंट ह्या चौगांची एक टीम मेळून जर तांच्यांनी काम केलें जाल्यार पेशंट बेगीन रिकवर जाता. रिकवर म्हणजे बरो जावपाक शकता. मागीर सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन म्हणजे ताणें आपल्याक मोटिवेट करूंक जाय बरें काम करपा खातीर. मागीर टॅक्टफूल. टॅक्टफूल म्हणजे खंयचेंय सिच्युएशन आसूं ताणें तें हँडल करपाक जाय, ताका टॅक्टफूल म्हणटा. मागीर कॉम्पिटन्सीज. कॉम्पिटन्सीज म्हणजे ताणें आपल्यो स्किल्स ज्यो आसता त्यो एनहान्स करप. एनहान्स म्हणजे वाडोवप. मागीर डिस्क्रिशन. डिस्क्रिशन म्हणजे दर पेशंटाच्या मदीं भेदभाव करप ना, म्हणजे हो पेशंट बरो, तो पेशंट बरो न्ही, हाजी कामां आपल्याक बरी दिसता करपाक, सो तशें डिस्क्रिशन करप ना. पर्सनल अपियरन्स. पर्सनल अपियरन्स म्हणजे GDA सदांच आपूण प्रेजेंटेबल आसपाक जाय. प्रेजेंटेबल आसपाक जाय म्हणजे GDAक आतां तुमकां कसो युनिफॉर्म आसता, सदां तुमी तो क्लीन घालता, सारको आयर्न करतात, तसोच GDAन आपलो युनिफॉर्म सदांच क्लीन दवरूंक जाय, सारकें नीट अपियरन्स आसूंक जाय. आनी एक्सेप्टेबिलिटी. एक्सेप्टेबिलिटी म्हणजे कितेंय आसूं, पेशंट कसलोय आसूं, ताणें तें एक्सेप्ट करून ताका ट्रिटमेंट दिवंक जाय. सो ह्यो सगळ्यो GDAच्यो क्वॉलिटीज. सो ह्या लेसनान आमी कितें कितें पळयलें तर सगळ्यान पयलीं कोड ऑफ कंडक्ट, मागीर मेडिकल एथिक्स आनी तिसरो पॉयंट तो क्वॉलिटीज ऑफ GDA. सो ह्या लेसनांतले तुमकां खंयचेय 2 क्वेश्चन येतले ते म्हणजे वॉट आर द क्वॉलिटीज ऑफ GDA आनी which are the medical ethics GDA should follow. So हे 2 क्वेश्चन तुमकां एग्जामीक विचारपाक शकता. So this is the end of this lesson.